तुम्हाला पण छान हेल्दी केस आवडत असतील, लांबलचक केस आवडत असतील आणि वाटत असेल आपले पण केस अशी लांब मॅनेजेबल असावीत, स्मूथ असावीत, तर हा व्हिडिओ फक्त तुमच्यासाठी. तर आपल्या केसांच्या सगळ्या समस्यांवर एक हेअर टॉनिक घेऊन आले मी. तर ते प्रभावी आहे अशा हेअरफॉलवर, डॅन्ड्रफवर किंवा अनमॅनेजेबल केस जे असतात, फ्रिझी केस असतात त्याच्यासाठी. तर त्या केसांसाठी तुमच्या सगळ्या समस्यांवर घेऊन आले हे हेअर टॉनिक. हे केस स्मूथ मॅनेजेबल तुम्हाला हवी तशी बनवेल. ह्याच्या रेग्युलर यूजमुळे केसांना खूप सारे फायदे होतील. तर बघूया हे कसं बनवायचं आहे. वेलकम टू आवर चॅनल. इकडं मी एक भांडं घेतलं आहे. त्या भांड्यात आपण 1-1.5 ग्लास पाणी घालून घ्यायचं आहे आणि त्याच्यात आपल्याला जास्वंदीची पाने अशी धुवून 7-8 पाने घ्यायची आहेत, ती त्याच्यात टाकायचे आहेत. त्याच्यानंतर जास्वंद जे देसी हिबिस्कस असते त्याची फुलं 7-8 घ्यायची आहेत, ती पण त्या पाण्यात टाकायची आहेत. त्याच्यानंतर शिकेकाईच्या 7-8 शेंगा घ्यायच्या, त्याही टाकून घ्यायच्या त्या पाण्यात. त्याच्याचबरोबर आपण त्याच्यात कोरफड घालणार आहोत. कोरफड पण अशी धुवून घेतली मी आणि ती कोरफड झाल्यानंतर करी लिव्ज ते कढीपत्ता पण धुवून घ्यायचा आहे आणि त्याच्यानंतर कढीपत्ता आणि कोरफड त्या पाण्यात टाकल्यानंतर आपण परत एक त्याच्यात ॲड करणार आहोत, हे म्हणजे विड्याची पानं पण 7-8 घेऊन त्यात आपण टाकणार आहोत. आणि हे छान असं जे 1.5 कप मिश्रण आहे आपलं, ते उकळून आपण त्याला अर्ध्यात आणणार आहोत. तर हा हेअर टॉनिक आहे ते आपल्या हेअरसाठी एकदम बेस्ट आहे. ह्याच्यात जो आपण जास्वंदाचा पानाचा वापर केला आहे त्याच्यामुळं केसाला नॅचरल कंडिशन होतात, केस दाट होतात आणि खूप लाभ होतो ह्याच्यामुळे केसांना. स्प्लिट एंड्स कमी करतात जास्वंदाची पानं. तसंच जास्वंदाच्या फुलांचा उपयोग तुम्हाला माहितीच आहे. जास्वंदाच्या फुलांमध्ये व्हिटॅमिन सी असतं. तसंच जास्वंदाच्या फुलामध्ये लोह आणि कॅल्शियमसुद्धा असतं, त्यामुळे केसांसाठी जास्वंदाच्या फुलांचा फायदा होतो. जास्वंदाच्या फुलापासून केसांसाठी हेअर मास्क, हेअर ऑइल आणि त्याच्यानंतर आपण शिककाई घातली. शिककाई हे सौम्य क्लिन्झर आहे केसांसाठी, म्हणून कोणताही शॅम्पू वापरण्यापेक्षा आपण शिककाई वापरलेली बरी. शिककाई केसातले नॅचरल ऑइल न काढता केस क्लीन करतात. ॲलोवेरासुद्धा केसांसाठी खूप फायदेशीर आहे. ॲलोवेरा केसांना आपल्या सन डॅमेजपासून वाचवते, त्यामुळे ते पण खूप फायदेशीर. तसंच कढीपत्त्यामुळे केस काळे घनदाट होतात. कढीपत्त्यामध्ये बी कॉम्प्लेक्स, व्हिटॅमिन बी कॉम्प्लेक्स आणि अँटीऑक्सिडंट असतात भरपूर, त्यामुळे ते तुमच्या केसांचा नॅचरल कलर टिकून ठेवतात. या टॉनिकमध्ये विड्याच्या पानाचं खूप महत्त्व आहे. ते स्काल्पचा डॅन्ड्रफ, स्काल्पचा इचिनेस सगळं कमी करतं. विड्याच्या पानाचा महत्त्वाचा रोल आहे याच्यात. विड्याच्या पानामध्ये अँटीबॅक्टेरियल आणि अँटीफंगल प्रॉपर्टीज असतात, त्यामुळे ती त्वचा इन्फेक्शनपासून दूर ठेवते स्काल्प आपलं. त्यामुळे विड्याच्या पानाचा खूप महत्त्वाचा इम्पॉर्टंट रोल आहे याच्यात. अशा प्रकारे हे टॉनिक तयार करून घ्यायचं आहे आणि हे आठवड्यातून 2 वेळा तुम्ही केसांना शॅम्पू केल्यानंतर लावू शकता. म्हणजे हे टॉनिक तुम्ही तुमच्या शॅम्पूमध्ये मिक्स करून किंवा ॲज अ कंडिशनर किंवा ॲज अ हेअर सिरम म्हणून यूज करू शकता. हे खूप फायदेशीर आहे केसांसाठी. हे मी स्वतः वापरते आणि तुम्हालाही वापरण्यासाठी सजेस्ट करते. हे सगळे तुम्ही तेलात म्हणजे ऑइलिंग केल्यानंतर ज्या वेळेला आपण केस धुतो त्याच्यानंतर हे शॅम्पूसोबत वापरू शकतो किंवा असंही टॉनिक म्हणून हे केसांना वापरू शकतो आपण. आणि हे हेअर टॉनिक तुम्ही नक्की करून बघा आणि वापरून बघा आणि तुम्हाला कसं वाटलं ते मला कमेंटमध्ये नक्की कळवा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. व्हिडिओला लाईक करा आणि शेअर करा.